नमस्कार. संध्याकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. मी स्नेहिल. या बातमीपत्राची सुरुवात एका महत्त्वाच्या बातमीनं. अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणातील अहवालाची मुंबई हायकोर्टानं गंभीर दखल घेतली आणि या एन्काउंटर प्रकरणातील 5 पोलिसांना गुन्हे दाखल करण्याचे त्यांच्यावर आदेश देण्यात आलेले आहेत. ठाणे गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय शिंदे यांच्या समवेत आणखीन 4 जणांवर गुन्हे दाखल करा असे मुंबई हायकोर्टानं पोलिसांना आता आदेश दिलेले आहेत. 2 आठवड्यात भूमिका स्पष्ट करण्याचेही आदेश देण्यात आलेले आहेत. पोलीस कर्मचाऱ्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करा. पोलीस कर्मचारी संजय शिंदे, निलेश मोरे, अभिजित मोरे, हरीश तावडेंसह चालकावरही गुन्हा दाखल करा असं कोर्टानं म्हटलंय. पोलीस अधिकाऱ्यांच्या विरोधातील गुन्ह्याचा तपास कोणत्या यंत्रणेमार्फत करणार असा सवाल विचारण्यात आलेला आहे. 2 आठवड्यांमध्ये भूमिका स्पष्ट करा असं देखील कोर्टानं यावेळेस आदेश देताना म्हटलंय. तर शिंदे एन्काउंटर प्रकरणी न्यायालयीन चौकशीचा अहवाल मुंबई हायकोर्टात सादर करण्यात आलाय. अक्षय शिंदेनं बंदूक हिसकावून गोळीबार केल्याचा दावा पोलिसांनी केला होता आणि त्यानंतर स्वसंरक्षणासाठी केलेल्या गोळीबारात अक्षयचा मृत्यू झाल्याचं पोलिसांचं म्हणणं होतं. मात्र हा दावा संशयास्पद असल्याचं अहवालामध्ये म्हटलं गेलंय. तर ग्राफिक्सच्या माध्यमातून एक नजर टाकूयात न्यायालयीन अहवालामध्ये काय म्हटलंय. अक्षय शिंदेच्या एन्काउंटरला पोलीस जबाबदार असल्याचं चौकशी अहवालामध्ये म्हटलं गेलंय. अक्षय शिंदेच्या मृत्यूला 5 पोलीस जबाबदार आहेत. 5 पोलीस अधिकाऱ्यांच्या विरोधात फौजदारी खटला चालणार. स्वसंरक्षणासाठी गोळीबार केल्याचा पोलिसांचा दावा संशयास्पद आहे. बंदुकीवर अक्षय शिंदेच्या बोटांचे ठसे नाहीत. अक्षयवरील गोळीबार अन्यायकारक आणि संशयास्पद. अक्षय शिंदेनं कोणतीही गोळी चालवलेली नाही. पायात गोळी मारण्याऐवजी डोक्यात गोळी का मारली असा प्रश्न कोर्टानं केलाय. बदलापूरच्या घटनेमध्ये जो आता अहवाल त्यांनी सादर केलाय त्याच्यावर न्यायालयाने जो काही निर्णय दिलेला आहे त्या निर्णयाचं अंमलबजावणी केली जाईल आणि जो त्याच्यात दोषी असेल, जर तो एन्काउंटर चुकून झाला असेल किंवा जाणून बुजून केला असेल तर त्यावर न्यायालय योग्य तो निर्णय सुद्धा घेईल. न्यायालयाच्या या कामकाजामध्ये शासन कोणताही हस्तक्षेप करणार नाही. काही घटनेमध्ये कोणी व्यक्ती जर दोषी असेल तर त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे. हे राज्याचे गृहमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांची भूमिका ही सातत्याने मांडतात आणि आम्ही आयोग म्हणून देखील अशा ज्या घटना आहेत कायद्याच्या चौकटीतून आरोपीला शिक्षा आणि पीडितेला न्याय देण्याची जबाबदारी आहे हे आपण सातत्याने सांगत असतो. त्याच्यासाठी आमचा पाठपुरावा आहे. आपल्या माध्यमातून अशा काही घटना आमच्यापर्यंत पोहोचत असतील तर निश्चितपणाने आम्ही त्यांच्यावरती कारवाई करण्याच्या सूचना देऊ. आणि आता एक नजर टाकूया या एन्काउंटर प्रकरणी कोणत्या पोलीस अधिकाऱ्यांवर न्यायालयानं ठपका ठेवलाय. संजय शिंदे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक. निलेश मोरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक. अभिजित मोरे, पोलीस हवालदार. हरीश तावडे, पोलीस हवालदार. तसंच वाहन चालक जो या वाहनात होता त्या वाहन चालकावर देखील ठपका न्यायालयानं ठेवलेला आहे. तर राजकीय फायद्यासाठी अक्षय शिंदेची हत्या झाली का असा सवाल ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी विचारला आणि त्यावेळेस फडणवीस गृहमंत्री होते आणि त्यांना अंधारात ठेवून एन्काउंटर झाला का असा सवाल राऊत यांनी केलेला आहे. सभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राजकीय फायद्यासाठी त्याची हत्या केली का? गृहमंत्री देवेंद्र फडणवीस होते, त्यांना अंधारात ठेवून हा प्रकार झाला अशी माझी माहिती. सध्या गेम करण्याचे प्रकरण खूप वाढलेलं आहे. गेल्या 15-20 दिवसामध्ये प्रत्येकजण त्या सरकारमध्ये 3 पक्ष आहेत. अगदी मंत्रिमंडळ विस्तारापासून मुख्यमंत्री पदापासून पालकमंत्री पदापर्यंत एकमेकांचे गेम सुरू आहेत आणि एक दिवस मोठा गेम कोणाला तरी वाजणार आहे.
दरम्यान अक्षय शिंदे एन्काउंटरवरून विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका केली. तेव्हाच्या सरकारला स्वतःची इमेज रॉबिनहूड म्हणून करायची होती असं जितेंद्र आव्हाडांनी म्हटलंय, तर काही जणांना वाचवण्यासाठी एन्काउंटर करण्यात आला असा आरोप अनिल देशमुख यांनी केला आहे. हत्या निर्घुण हत्या आणि त्याला जबाबदार पोलीस नाही. या पोलिसांच्या डोक्यात भरवणारे कोण हे शोधून काढा, त्यांना आदेश देणारे कोण हे शोधून काढा. त्यामुळे अक्षय शिंदेला तुम्ही नाहक मारलात, कारण का तुम्हाला ह्याच्यातले मेन जे गुन्हेगार आहेत, ज्यांनी मेन हे बलात्कार केले त्यांना लपवायचं होतं. आणि आता माहीत पडलं की त्याचा फेक एन्काउंटर झाला अक्षय शिंदेचा. मग कोणाला वाचवण्यासाठी ही घटना त्यानिमित्तानं घडली, कोणाच्या दबावाखाली घडली? कसं आहे की त्यावेळेस ठीक आहे, पण हा फेक एन्काउंटर का केला हा प्रश्न महत्त्वाचा आहे. कुणाला वाचवण्यासाठी केला? त्या जे शाळेचे मालक होते आपटे त्याला वाचवण्यासाठी तर हा फेक एन्काउंटर केला नाही. कसं आहे, म्हणून मी म्हटलं की कोणाचा पोलिसांवर दबाव होता का? आता 5 पोलिसांवर कारवाई करणार आहे, ते तोंड उघडतीलच पुढे. आणि आता राजकारणात खळबळ उडवणारी बातमी आहे. उद्धव ठाकरेंना संपवून भाजपनं शिंदेंना आणलं, तसं आता शिंदेंना संपवून शिवसेनेमध्ये नवा उदय आणण्याची तयारी सुरू असल्याचा मोठा खळबळजनक दावा काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केला. वडेट्टीवारांचा रोख हा उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडे आहे आणि त्यामुळे उदय सामंतांनी वडेट्टीवारांवर पलटवार केलाय. वडेट्टीवार हे फडणवीसांना किती वेळा भेटले हे सांगू शकतो, मात्र आम्ही काही राजकीय संकेत पाळतो असा पलटवार उदय सामंत यांनी केला आहे. उद्धवजींना संपवून शिंदेजींना आणलं, शिंदेजींना संपवून उद्या नवीन एक उदय पुढे येईल. तो उदय कुठला असेल त्याला पुढे आणण्याचा प्रयत्न होईल. उद्याचा शिवसेनेचा नवा उदय तिसरा तो तुम्हाला दिसेल, ही शक्यता सुद्धा नाकारता येत नाही. कारण काही उदय दोनही डग्यावर हात मारू नये आणि बरोबर संबंध इतके सुंदर करून ठेवलेले आहे, ते उदयासाठीच आहे. तुम्ही देखील भाजपमध्ये येण्यासाठी देवेंद्रजी फडणवीसना किती वेळा भेटला याची पूर्ण माहिती माझ्याकडे आहे. परंतु मी काही राजकीय एथिक्स पाळतो आणि राजकीय एथिक्स पाळत असल्यामुळं मी कधी वैयक्तिक बदनामीकारक टीका करत नाही. म्हणून तो एखाद्या सर्वसामान्य कुटुंबातल्या राजकीय कार्यकर्त्याला संपवण्यासाठी असं फालतू षडयंत्र कोणी करू नये हीच माझी सूचना आहे. आणि म्हणून पुन्हा एकदा सांगतो की जे वक्तव्य संजय राऊत आणि विजय वडेट्टीवार यांनी केलं हे धादांत खोटं आहे, हे निषेध करण्यासारखं आहे, त्याचा मी निषेध करतो. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माझे संबंध हे राजकारणापलीकडचे, त्यामुळे कुणीही आमच्यात भांडणं लावण्याचा प्रयत्न केला तर तो यशस्वी होणार नाही अशा शब्दात उदय सामंतांनी राऊतांना उत्तर दिलं. उदय सामंत यांच्यासोबत 20 आमदार असल्याचा खळबळजनक दावा राऊत यांनी केला होता. उदय सामंत ह्यांच्याबरोबर माझ्या माहितीप्रमाणे 20 आमदार आहेत. 20 ही माझी माहिती आहे. 20 आमदार आहेत. जेव्हा एकनाथ शिंदे रुसले होते सरकार स्थापन करताना मुख्यमंत्री पदासाठी, तेव्हाच हा उदय होणार होता. तेव्हाच हा उदय करण्याचं निश्चित झालं होतं. पण एकनाथ शिंदे सावध झाले आणि झाकली मूठ 1.25 लाखाची ठेवली. महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी माझ्याबद्दल जे वक्तव्य केलं ते मी बघितलं देखील आणि ऐकलं देखील. मला असं वाटतं की हा धादांत राजकीय बालिशपणा आहे. माझ्या राजकीय जीवनामध्ये मला घडवण्यासाठी जे प्रयत्न केलेले आहेत ते मी कधीही विसरू शकत नाही. आणि माझे आणि एकनाथ शिंदेसाहेबांचे संबंध हे राजकारणाच्या पलीकडचे आहेत. त्याच्यामुळं कोणीही आमच्या दोघांमध्ये वाद लावायचा जर प्रयत्न केला, केविलवाणा प्रयत्न केला, तर तो यशस्वी होणार नाही. पालकमंत्री पदावरून महायुतीतला वाद हा चव्हाट्यावर आला. नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाला स्थगिती देण्यात आली. मंत्री गिरीश महाजन आणि अदिती तटकरे यांनी हा मोठा धक्का त्यांना आता मानला जातोय. गिरीश महाजन यांना नाशिकचा पालकमंत्री केल्यामुळे दादा भुसे नाराज होते, तर रायगडमध्ये अदिती तटकरे यांना पालकमंत्री पद दिल्यामुळे भरत गोगावले यांनी उघडपणे आपली नाराजी व्यक्त केली होती. भरत गोगावलेंना डावलल्यामुळे महाडमध्ये शिवसैनिकांनी रास्ता रोको केला होता. भुसे आणि गोगावलेंनी आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवली होती. तर रायगडच्या पालकमंत्री पदाचा वाद हा विकोपाला गेलेला आहे. राजकीय अस्त झाला तरी चालेल, पण तटकरे कुटुंबाला पालकमंत्री पद हे स्वीकारणार नाही असा इशारा आमदार महेंद्र थोरवेंनी दिला आणि या संदर्भात नाराजी त्यांनी वरिष्ठांना कळवल्याचंही सांगितलेलं आहे. आमच्याशी अशा पद्धतीने जर आमच्याशी विश्वासघात होणार असेल
तर ते आम्ही खपवून घेणार नाही. भले आमचा राजकीय अस्त झाला तरी चालेल, परंतु आम्ही तटकरे फॅमिलीला स्वीकारणार नाही. हे जाहीरपणे आम्ही त्या ठिकाणी आज दिवसभरात आम्ही सांगतो. आम्ही बऱ्याच सीटना सुद्धा आणि वरिष्ठांना सुद्धा तशा पद्धतीने कळवलेलं होतं. पालकमंत्रीपदाची अपेक्षा ठेवण्यामध्ये गैर काय असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीच म्हटलंय. तर महायुती भक्कम असून पालकमंत्रीपदावर मार्ग निघेल असंही शिंदेंनी यावेळेस सांगितलं. नाही, शेवटी काय अपेक्षा करणं वावगं काय. शेवटी त्यांनी अनेक वर्ष रायगडमध्ये काम केलंय. म्हणजे अपेक्षा ठेवणं, मागणी करणं त्याच्यामध्ये काही चुकीचं नाहीये. त्यामुळे महायुती जी आहे, मी आहे, आमचे मुख्यमंत्री आहेत आणि दुसरे आमचे उपमुख्यमंत्री, आम्ही बसून त्याच्यावर मार्ग काढू. तर रायगडच्या लाडक्या बहिणींवर अन्याय झाल्याचा खोचक टोला जयंत पाटलांनी अदिती तटकरेंना लगावलेला आहे. जयंत पाटलांनी यावेळेस रायगडच्या पालकमंत्रीपदाला स्थगिती दिल्यानंतर हा टोला आणला आहे. मंत्री असणारी लोकच रस्त्यावर जाळपोळ करण्यासाठी लोक उतरवतात आणि ज्या राज्यामध्ये पालकमंत्रीपदासाठी जाळपोळ होऊ शकते त्या राज्यात आपण जास्त काही बोलण्याची गरजच नाही. आणि आमच्या लाडकी बहीण रायगडची आहे, तिच्यावर अन्याय झालेला दिसतो एकंदरच पालकमंत्रीपदावर. नाशिकच्या पालकमंत्रीपदाच्या वादात राष्ट्रवादीनंही उडी घेतली आहे. नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक आमदार राष्ट्रवादीचे असल्यामुळे आम्हाला पालकमंत्रीपद द्या अशी मागणी कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंनी केली आहे. आणि त्यामुळे गिरीश महाजनांना दिलेलं पालकमंत्रीपद आता कोणत्या पक्षाकडे जाणार याकडे लक्ष लागलं आहे. मागणी तर आमची आहेच. आमच्याकडे 7 आमदार आहे, त्यामुळे आमची मागणी पूर्वी होती, आजही आहे आणि उद्याही राहणार आहे. त्यामुळे मेजॉरिटी नियमाप्रमाणे किंवा धोरणाप्रमाणे ज्यांचे आमदार जास्त आहे त्यांना पालकमंत्रीपद मिळावं अशी सर्वसाधारणपणे अपेक्षा आहे. परंतु अपेक्षा जरी असली तर निर्णय घेण्याचे अधिकार माननीय मुख्यमंत्र्यांना आहे. मुख्यमंत्री त्यावर योग्य तो निर्णय घेतील. एक गोष्ट बरोबर आहे की स्थानिक माणूस हा पालकमंत्री असावा. सर्वसाधारणपणे कारण त्या जिल्ह्याचा आवाका माहिती असतो, कार्यकर्ते माहिती असतात, प्रश्न माहिती असतात. तर आपण बघतोय यावेळेस नाशिकमध्ये सर्वाधिक आमदार राष्ट्रवादीचे आहेत असं कोकाटांनी म्हटलेलं आहे आणि त्यांनी देखील आता या वादात उडी घेतली आहे. तर नाशिकमध्ये ध्वजारोहण हे गिरीश महाजनच करणार, रायगडमध्ये अदिती तटकरेंच्या हस्ते ध्वजारोहण होणार असं आता इथं दिसतंय. एकीकडे आपण बघतोय नाशिक आणि रायगडमध्ये पालकमंत्रीपदाला स्थगिती मिळालेली आहे, तरी देखील रायगडमध्ये अदिती तटकरे आणि नाशिकमध्ये गिरीश महाजन ध्वजारोहण करणार असं या ठिकाणी प्रसिद्धी पत्रक आपल्याला पाहायला मिळत आहे. पालकमंत्री म्हणून 26 जानेवारीचं हे प्रसिद्धी पत्रक आहे. ध्वजारोहण नेमके कोण करणार या संदर्भातलं हे हा GR समोर आलेला आहे आणि त्यानुसार आपण बघतोय की अदिती तटकरे या रायगडमध्ये ध्वजारोहण करतील, तर गिरीश महाजन हे नाशिकमध्ये ध्वजारोहण करतील असं या GR मध्ये म्हटलं आहे. बीडच्या पालकमंत्रीपदावरून पंकजा मुंडेंनीही आपल्या मनातली इच्छा बोलून दाखवली. बीडची लेक म्हणून बीडकरांची सेवा करायला मिळाली असती तर मलाही आनंद झाला असता असं विधान पंकजा मुंडेंनी केलं आहे. त्यामुळे पंकजा मुंडेंनी अप्रत्यक्षपणे आपली नाराजी बोलून दाखवली असल्याची ही चर्चा आहे. आता मला बीडचं पालकमंत्री म्हणजे मी बीडची लेक आहे, बीडची सेवा करायची संधी मला मिळाली असती तर अजून आनंद झाला असता. बीडकरांनाही खूप आनंद झाला असता. माझा 5 वर्षाचा कार्यकाळ बीडच्या इतिहासातील सगळ्यात जास्त विकसनशील असा कार्यकाळ राहिलेला आहे, हे कोणत्याही विचारांचा व्यक्ती मान्य करेल. पण आता जे निर्णय झालेले आहेत त्या निर्णयांच्या बद्दल कुठली असहमती न दर्शवता जे आपल्याला मिळालेलं आहे त्याच्यामध्ये जास्तीत जास्त चांगलं काम करण्याच्या भूमिकेमध्ये मी तरी आहे. शिवसेनेकडून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वतंत्र लढण्याची घोषणा करण्यात आली आणि त्यामुळे महाविकास आघाडी पुढे टिकणार का अशा चर्चाही रंगल्या असताना आज शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील सिल्वर ओक बंगल्यावर जाऊन राष्ट्रवादीचे शरद पवार यांची भेट घेतली. पवार आणि ठाकरेंमध्ये जवळपास 1.5 तास चर्चा झाली आणि या बैठकीत महाविकास आघाडीच्या पुढील रणनीती संदर्भात दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे. दरम्यान या भेटीमुळे पवार ठाकरे स्वतंत्र आघाडी उभी राहणार का अशी ही चर्चा राजकीय वर्तुळात रंगलेली आहे. तिन्ही पक्षाचे विधानसभेचे सदस्य, विधान परिषदेचे सदस्य यांना घेऊन भविष्यकाळात योग्य वेळी बैठक होईल. सगळ्यांच्या तारखा बघून काँग्रेस पक्षाशी बोलायचे, अजून त्यांच्याशी सगळ्यांची एकत्रित एक बैठक
काहीतरी होईल, पण काय त्याची अर्जन्सी लगेच नाही आहे. 10-12 दिवसात काहीतरी होईल. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांची मुलगी आणि युवक काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस शिवानी वडेट्टीवार यांच्यासह महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसमधील सुमारे 60 पदाधिकाऱ्यांना आपल्या जबाबदारीतून आज कार्यमुक्त करण्यात आलेलं आहे. नागपुरात रविवारी मोहन भागवत यांच्या वक्तव्याविरोधात युवक काँग्रेसनं आंदोलन केलं होतं, पण या आंदोलनाला शिवानी वडेट्टीवार, काँग्रेस आमदार विकास ठाकरे यांचा पुत्र केतन ठाकरे, प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस अनुराग भोयर यांच्यासह जवळपास 60 जण गैरहजर होते. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आल्याचं बोललं जात आहे. यानंतर लाडक्या बहिणींसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. लाडक्या बहिणींना 26 जानेवारीपासून पुढील हप्ता मिळणार आहे. उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवारांनी ही माहिती दिली. दुसरीकडे 2,50,000पेक्षा अधिक उत्पन्न असलेल्या लाडक्या बहिणींनी योजना सोडावी असं देखील आवाहन अजित पवार यांनी केलं आहे. 26 जानेवारीपासून आता लाडक्या बहिणींना जानेवारीचा पुढील हप्ता मिळेल असं अर्थमंत्री अजित पवार यांनी म्हटलेलं आहे. तसंच ज्या बहिणींचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा अधिक आहे त्यांनी मात्र ही योजना सोडावी असं देखील आवाहन करताना अजित पवार आज म्हणाले. त्यामुळे 26 जानेवारीपासून सगळ्या लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात 1,500 रुपये मिळणार आहेत. परवाच 3,700 कोटी रुपयाचा चेक मी महिला बाल विकास खात्याला दिलेला आहे आणि आता काही काहींच्या अकाउंटला पैसे यायला लागले असतील किंवा 26 तारखेपासून माझ्या लाडक्या बहिणींनो, माझ्या मायमाऊलींनो तुमच्या अकाउंटला पैसे येतील. काय करायचं हा तुमचा अधिकार आहे, तुम्ही त्या पद्धतीनं करा. तमाम माझ्या महाराष्ट्रातल्या मायमाऊलींना, माझ्या लाडक्या बहिणींना माझं आव्हान आहे की ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखाच्या वर असेल त्यांनी, जसं मध्ये पंतप्रधानांनी आवाहन केल्यानंतर जे सवलतीचा गॅस सिलेंडर घेण्याची गरज नाही अशांनी गॅस सिलेंडर सवलतीचे घ्यायचं बंद केलं, तशा प्रकारे आपल्या गरीब महिलांच्या करता ही स्कीम आहे. तर वळूया पुढील बातमीकडे. शाळा कॉलेजमध्ये होणाऱ्या कॉपीचे गैरप्रकार रोखण्यासाठी शिक्षण विभागानं एक मोठं पाऊल उचललं आहे. परीक्षेसाठी आवश्यक स्टाफ आता दुसऱ्या शाळेतून आणि कॉलेजमधून मागवला जाणार आहे. परीक्षा केंद्रासाठीचं केंद्र संचालक, सुपरवायझर आणि परीक्षेच्या संदर्भातला स्टाफ हा इतर शाळा आणि कॉलेजमधला असेल. वेळप्रसंगी जिल्हा परिषद आणि महापालिकेच्या शाळांमधल्या शिक्षकांचीही मदत घेतली जाणार आहे. केंद्र संचालक आणि सुपरवायझर दुसऱ्या शाळेतले असतील. मिशन कॉपीमुक्त परीक्षेसाठी हा निर्णय झालेला आहे. सुपरवायझर विद्यार्थ्यांच्या फार ओळखीचे नसतील याची खबरदारी घेण्यात येणार आहे. केंद्रापासून 5 ते 7 किलोमीटर अंतरावरच्या शाळा कॉलेजचा स्टाफ मागवणार. वेळप्रसंगी जिल्हा परिषद, महापालिका शाळेतल्या शिक्षकांचीही मदत घेणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. तर परीक्षा नेमक्या कधी होत आहेत ते आपण बघतोय. इयत्ता 12वीची परीक्षा, प्रात्यक्षिक परीक्षा 24 जानेवारी ते 10 फेब्रुवारीपर्यंत आहे. तर 12वीची लेखी परीक्षा ही 11 फेब्रुवारी ते 18 मार्चपर्यंत आहे. तसंच 10वीची प्रात्यक्षिक आणि तोंडी परीक्षा ही 3 ते 20 फेब्रुवारीपर्यंत असेल आणि 10वीची लेखी परीक्षा जी आहे ती 21 फेब्रुवारी ते 17 मार्चपर्यंत आहे. 10वीच्या विद्यार्थ्यांना हॉल तिकीटचं वाटप करण्यात आलंय. हॉल तिकिटांवर जातीच्या प्रवर्गाचा उल्लेख काढण्यात आलेला आहे. 21 फेब्रुवारीपासून 10वीच्या बोर्डाची परीक्षा सुरू होतीये आणि याआधी जे हॉल तिकीट वाटण्यात आलं होतं त्यामध्ये जातीचा उल्लेख करण्यात आला होता. यानंतर सामनं ही बातमी लावून धरली, ही बातमी दाखवली आणि त्यानंतर दादा भुसेंनी ही चूक असल्याचं मान्य केलं आणि जातीचा उल्लेख काढून हॉल तिकीटचं वाटप करू असं सांगितलं होतं आणि त्यानंतर आता 10वीच्या विद्यार्थ्यांना जातीचा उल्लेख काढून हॉल तिकीट वाटप करण्यात आलेलं आहे. MPSCच्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच MPSC मार्फत विविध रिक्त पदांसाठी मोठी भरती केली जाणार आहे. एकूण 320 रिक्त जागांसाठी ही भरती आहे आणि या भरती अंतर्गत सिव्हिल सर्जन आणि अन्य विविध ग्रुप A पदाच्या रिक्त जागा भरल्या जातील. विद्यार्थ्यांना 21 जानेवारीपासून म्हणजे उद्यापासून अर्ज भरता येतील. 10 फेब्रुवारी ही अर्ज भरण्याची अखेरची तारीख आहे.
वळूया पुढील बातमीकडे. सैफ अली खानवरील चाकू हल्ल्याप्रकरणी आरोपीचे 19 फिंगरप्रिंट्स जे ते घटनास्थळी आढळलेत. सैफच्या घरातील जिना, खिडकी आणि घरातील विविध ठिकाणी आरोपीच्या हाताचे ठसे आढळलेत. फिंगरप्रिंट हा आरोपीच्या विरोधातला भक्कम आणि महत्त्वाचा पुरावा मानला जातो. सैफ अली खानच्या वर हल्ला करणारा आरोपी जो होता त्याला पोलिसांनी कालच ठाण्यातील लेबर कॅम्पमधून अटक केली. त्याचं नाव मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद असं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी हा बांगलादेशचा आहे. तर सैफ अली खानवरील हल्ल्याप्रकरणी अटकेत असलेल्या मोहम्मद शहजाद या आरोपीच्या चौकशीत धक्कादायक खुलासा झालाय. मोहम्मद शहजाद याच्या निशाण्यावर अभिनेता शाहरुख खान होता. त्यानं 14 जानेवारीला किंग खानच्या मन्नत बंगल्यामध्ये घुसण्याचा प्रयत्न केल्याची कबुली दिली आहे. बंगल्याच्या संरक्षक भिंतीवर चढण्यात तो यशस्वी झाला खरा, मात्र तारांच्या कुंपणामुळे आणि सुरक्षेमुळे बंगल्यामध्ये घुसण्याचा प्लॅन रद्द केल्याचंही त्यानं सांगितलेलं आहे. मन्नत बंगल्यामध्ये घुसण्याचा प्रयत्न करताना तो सीसीटीव्हीमध्ये कैद झाला होता. सैफ अली खानवरील हल्ल्याप्रकरणी मोहम्मद शहजाद सध्या पोलीस कोठडीत आहे. तर वळूया पुढील बातमीकडे. चाकण औद्योगिक वसाहतीमधील कंपनीच्या मालकावर गोळीबार झाल्याची माहिती समोर आलेली आहे. वराळे परिसरातील कैलास स्टील या कंपनीच्या मालकावर अज्ञातानं गोळीबार केला. अज्ञातानं या कंपनी मालकावर 2 राऊंड फायर केलेत. एक गोळी कंपनी मालकाच्या पोटात लागल्याची प्राथमिक माहिती मिळतेय. जखमी कंपनी मालकाला चाकणच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलेला आहे. दोन आरोपी आहेत ज्यांनी त्यांच्या हत्येचा प्रयत्न केला. 2 राऊंड फायर याच्यामध्ये झालेले आहेत. एक त्यांच्या पोटाला लागला आहे आणि एक कमरेच्या ठिकाणी लागलेला आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांच्यावरती एका खाजगी रुग्णालयामध्ये उपचार चालू आहेत. हे जे आरोपी आहेत त्यांचा आम्ही संपूर्ण आमच्या 10 ते 12 टीम्स या कार्यरत आहेत. संपूर्ण क्राईम ब्रांच, लोकल पोलीस स्टेशनचे तपास पथक याच्यामध्ये आरोपीचा शोध घेण्याकामी लागलेला आहे. आणि आता साखर उद्योगाला दिलासा देणारी बातमी आहे. यंदाच्या साखर हंगामामध्ये 10 लाख टन साखर निर्यातीला केंद्र सरकारनं परवानगी दिली आहे. आणि याशिवाय इथेनॉल निर्मितीसाठी अन्न महामंडळाकडे असलेला तांदूळ प्रति किलो 22 रुपये 50 पैसे दरानं देण्याचाही निर्णय सरकारनं घेतला आहे. दरम्यान साखर निर्यातीच्या निर्णयाचा साखरेच्या दरावर परिणाम झालाय. साखरेच्या दरात प्रति क्विंटल 150 ते 200 रुपयांची वाढ झालेली आहे. अंबरनाथमध्ये एका भरधाव कारनं बाईकवरून जाणाऱ्या महिला डॉक्टरला धडक दिली आणि त्यात ती गंभीर जखमी झाली. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. कल्याण बदलापूर मार्गावर चिखलोली परिसरात हा अपघात झाला. डॉक्टर रेश्मा सिद्धार्थ वर्मा असं जखमी महिलेचं नाव आहे. अपघातानंतर कार चालक फरार झालाय. अंबरनाथ पोलीस ठाण्यामध्ये कार चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. भरधाव कारनं डॉक्टरला उडवलेला आहे. कल्याण बदलापूर मार्गावर हा भीषण अपघात झाला आणि यानंतर हा कार चालक जो आहे तो मात्र फरार झाला. जखमी महिलेवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अर्थात IIT मद्रासचे संचालक V कामकोटी यांचा दावा सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालाय. तापानं फणफणत होतो, गोमूत्र पिऊन बरा झालो असा दावा कामकोटी यांनी केला. कामकोटींच्या या दाव्याचा व्हिडिओ व्हायरलही झालेला आहे आणि गोमूत्राच्या औषधी गुणधर्माबद्दल बोलताना कामकोटी यांनी हा दावा केला होता. कामकोटी यांच्या या दाव्यावर आता चौफेर टीका होतीये. कामकोटी यांनी माफी मागावी अशी मागणी काँग्रेस आणि द्रमुकच्या नेत्यांनी केली आहे. बातमी कोल्हापुरातून. दख्खनचा राजा श्री क्षेत्र ज्योतिबाच्या मूर्तीवर उद्यापासून संवर्धन प्रक्रिया करण्यात येणार आहे आणि श्री क्षेत्र ज्योतिबाच्या या मूळ मूर्तीचं जतन करण्यासाठी म्हणून पुरातत्व विभाग संवर्धन प्रक्रिया राबवणार आहे. मंगळवार दिनांक 21 ते शुक्रवार दिनांक 24 जानेवारी या कालावधीत भाविकांना मूळ मूर्तीचं दर्शन घेता येणार नाही. रासायनिक संवर्धन प्रक्रियेच्या मुळे ज्योतिबा देवाचा गाभारा भाविकांच्या दर्शनासाठी बंद राहील. ज्योतिबाची उत्सव मूर्ती आणि कलश मंदिराच्या कासव चौकामध्ये दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.